नमस्कार, मी विशाल परदेशी. माऊली दर्शक रामकृष्ण हरी, सुप्रभात. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकाराम समर्थ जेणे केला पुरुषार्थ. राज्यभरातून वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे कूच करतोय. राज्यातील कानाकोपऱ्यातून वारकरी पायी दिंडीतून आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झालेले निघालेले ते, आणि त्यामुळे पंढरपूरकडे जाणारे सर्व रस्ते विठू नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेले. या आनंदवारीत वारकऱ्यांसोबत सहभागी झाला न्यूज 18 लोकमत. भेटी लागी जीवा या आमच्या विशेष कार्यक्रमातून आम्ही उलगडतोय वारीचे अंतरंग. पालखी सोहळ्यात रिंगण सोहळा वारकऱ्यांसाठी अत्यंत आनंदी आणि भावनिक क्षण. रिंगण सोहळा अनुभवण्यासाठी आणि त्यात धावण्यासाठी वारकऱ्यांमध्ये भक्तीचं बळ संचारतं. थकलेले वारकरी कशाची तमानं बाळगता रिंगण सोहळ्यात धावतात. रिंगण सोहळ्यातील वारकऱ्यांचा उत्साह पाहूयात या खास रिपोर्टमधून. रिंगण सोहळ्यात धावलेला हा अश्व पाहून वारकऱ्यांचा आनंद हा असा द्विगुणित झालाय. तुकोबाच्या पालखी सोहळ्याच्या पहिल्या अश्व रिंगणाचा सोहळा शेकडो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. अश्वानं धाव घेतल्यानंतर वारकऱ्यांनी हा असा जल्लोष केला. बेलवाडीत पार पडलेल्या रिंगण सोहळ्यात झेंडेकरी, विणेकरी आणि महिला देखील मोठ्या उत्साहात धावतात. गोल रिंगणातून धावल्यानं मन प्रसन्न आणि आनंदी झाल्याची प्रतिक्रिया झेंडेकरांनी दिली आहे. थकवा येते का जाते? नाही जाते थकवा. काय माऊली? चांगले रिंगण बघून कसं वाटतंय? लय मस्त सुंदर वाटतंय. घोडे पळताना हे एकदम छान वाटलं हो. असं एकदम भारी रिंगण झालं. एक नंबर रिंगण झालं. कसा थकवा येते? हा नाही एकदम झालं भारी. रिंगणात भागवत धर्माची पताका हातात घेऊन धावताना वेगळाच उत्साह त्यांच्यात दिसतो. झेंडेकरी धावल्यानंतर धावतात त्या तुळसधारी महिला. न थकता आणि न दमता महिला रिंगण सोहळ्यात 4 ते 5 फेऱ्या मारतात. महिलांसह तरुण मुली आणि वयोवृद्ध महिला देखील मोठ्या आनंदात रिंगणात धावतात. वेगळीच मजा असते ना या सोहळ्यामध्ये. आणि थकवा नाही येत, बिलकुल थकवा वगैरे काही. हो, थकवाच येत नाही, यायचा विषयच नाही थकव्याचा. इथं वेगळाच आनंद असतो ना. मी पण आनंदात पळालो. किती राऊंड मारले? 5 चक्र मारले. हो. थकवा नाही आला? थकवा नाही वाटला? अजिबात नाही, एकदम उत्साह वाटला, आनंद वाटला. रिंगण सोहळ्यात धावण्याची प्रथा ठरलेली आहे. त्याचं पालन गेल्या अनेक वर्षांपासून केलं जातंय. झेंडेकरी आणि तुळसधारी महिलांनंतर रिंगणात धावतात ते वीणाधारी पुरुष. वीणाधारी पुरुष दिंडीमध्ये एका हातात वीणा धरून धावतात. रिंगणात धावताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय. म्हणजे बरं वाटलं पहिल्यापेक्षा. अशी मजा लय वर्षानंतर आली आणि अजून याच्यानंतर कधी रिंगणात धावलं नव्हते, पहिलं वर्ष होतं. तशा प्रकारे त्या शरीर मोकळं वाटतं आणि शरीर हळू वाटतं आणि एक वेगळ्या प्रकारचा अवर्णनीय असा आनंद मनामध्ये होतो की आपण तुकोबाराच्या सेवेसाठी धावलो याचा आनंद. गेला का थकवा गेला. आता पुढे अजून पाहिजे तर आता पळू अजून. रिंगण सोहळ्यात शेवटी धावतात ते अश्व. एका अश्वावर अश्वधारी स्वार असतो, तर एक अश्व मोकळाच रिंगण सोहळ्यामध्ये धावतो. मोकळा धावणारा अश्व माऊलींचा असल्याची भावना वारकऱ्यांची आहे. हा आनंद सोहळा आता 2-2.5 वर्षानं कोरोना काळात बंद होता ना, त्यामुळे जरा थोडी भीती वाटणार, पण आनंद सोहळा पार पडणार. तरी माऊली काळजी करणार. माऊली काळजी सर तुकाराम महाराजांचा. रिंगण सोहळा झाल्यानंतर वारकरी यांच्यामध्ये उत्साहाची लाट येते. मग नृत्य, फुगडी खेळून वारकरी न थकता आनंद साजरा करतात. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत.
तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न झाला. तुकाराम महाराज यांचा पहिला रिंगण सोहळा असल्याने विशेष उत्साह दिसला. आधी मेंढ्या, नंतर झेंडेकरी, तुळसधारी महिला, विणाधारी आणि शेवटी अश्व रिंगणामध्ये धावताना बघायला मिळाला. रिंगण सोहळा संपल्यानंतर अश्वाच्या टापेखालील माती कपाळी लावण्यासाठी झुंबड उडाली. एकंदरीतच रिंगण सोहळा संपल्यानंतर वारकरी काय जल्लोष करताना दिसतात हे सगळं अनुभवणं फार वेगळंच असतं आणि याच विषयी सांगतायत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम.